मित्रांनो, लग्न झाल्यावर या बाईला पेदाडी नवरा आहे कळाल्यावर या बाईची बघा अवस्था काय झाली आहे. काय ग बेटा परत आली? यावंच लागेल ना, बेवडा नशीब आता आला माझ्या. तर कोणी पाहिलं होतं हे स्थळ माझ्यासाठी? मी येणार नाही म्हणजे नाही. एकदा सांगितलं ना मला सासरी यायचं नाही. तू दारू पी नाही तर मूत पिऊन तिकडे मर, मला यायचं नाही. वैताग आलाय ग आई या माणसाचा. रोज दारू पिऊन येतो, रोज एक दिवस सुद्धा असा निघत नाही. रोज दारू पिऊन येतो, गल्ली नवरी करतो बाई. शपथ विपत लागत नाही मला बेवड्या जातीचा. वय तिकडे, कॉल करू नको मला. अगं मम्मी, हा माणसाला ना कुठे घेऊन जायचं लायकीचा सुद्धा नाही. मी माझ्या ना मैत्रिणीकडे घेऊन गेली. तिच्या सासऱ्याला ना किडनी स्टोनचा त्रास होता. मग हा काय बोलला तिथं, म्हणे याला दारू पाजा, म्हणे किडनी स्टोनचा त्रास निघून जाईल. त्या माणसाला एवढी दारू पाजली किडनी स्टोन राहायला बाजूला आणि तो माणूसच गचकला. हे प्रभू का रे बैला, तू काय म्हणत होता? जिजू लग्नामध्ये खूप गोरे दिसायचे, पिवळे दिसायचे. तुला माहिती ते पिवळे काबर दिसायचे? लग्नात ना त्यांना कावीळ झालेले होते दारू पिऊन पिऊन. सांगायचं पिवळे दिसायचे. आता नाही मुद्दाम केलं ना. मी तिच्या मुलाशी लग्न केलं नाही म्हणून तिने मला दारुड्याचं स्थळ आणून दिलं. बदला घेतला तिने माझा. नवरा ना गरीब असावा पण दारुडा बिलकुल नसावा. अख्ख्या संसाराची वाट लागते माहितीये. माझा वाला तर पूर्ण गल्लोगल्ली पैसे मागतो दारूसाठी. मी तुम्हाला सांगत होती ना मला एक मुलगा आवडतो, मला त्याच्याशी लग्न लावून द्या. तेव्हा तुम्ही काय म्हटले, समाजात इज्जत राहील का? आणि आता हा बेवड्या रोज खाली येऊन गाणं म्हणतं पप्पी दे पारूला. आता आहे काय समाजात इज्जत? सॉरी नाही का, प्लीज नाही. तुम्ही एक तर दारू सोडा नाही तर मी तुम्हाला सोडेल. राहू द्या पप्पा, काही नको. बाबा बिबाकडे घेऊन जाऊ त्यांना. तो माणूस आहे ना त्या बाबांना सुद्धा दारूचे व्यसन लावून देईल. द्या माझी बॅग, जाऊ द्या मला सासरी. आता लग्न लावूनच दिलंय ना तर करते मी माझा संसार. आता